नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहतात न्यूज यात्रा. आपण काल सातारा जिल्हा परिषदेवरून दोन शिवसेनेमध्ये कसा राडा झाला आणि त्यानिमित्तानं हे दोन पक्ष एकमेकाला कसे भिडले आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे त्याच्यावर कसे वेगळ्या पद्धतीने भूमिका मांडत होते, हे आपण न्यूज यात्राच्या दर्शकांना सांगितलेलं आहे. हे प्रकरण अजूनही मिटलेलं नाही. खरं म्हणजे काल जो विषय सभागृहामध्ये घडला तो या सरकारच्या दृष्टीने अत्यंत नामुष्की असा असणारा आहे. एकतर विधानसभेच्या सभापतीपदाच्या खुर्चीवर बसलेल्या असलेल्या नीलम गोरे यांनी साताराचे पोलीस अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे असा आदेश सरकारला दिला होता आणि त्यानंतर सभापतीपदाच्या खुर्चीवर बसलेले राम शिंदे यांनी या आदेशाला स्थगिती दिलेली आहे. म्हणजे सत्तेमधला एका पक्षाचे एक पदाधिकारी खुर्चीवर बसल्यानंतर सरकार वेगळा निर्णय घेतो आणि नंतर पुन्हा दुसऱ्या पक्षाचा सभापती बसल्यानंतर वेगळा निर्णय घेतो. हे सरकारला शोभणारं नक्कीच नाही आहे. अर्थात याच्यामध्ये राम शिंदे यांनी एक मल्लीनाती अशी केली की नीलम गोरे यांनी फक्त ते चौकशी करून असं काही म्हटलेलं नव्हतं, पण त्यांनी निलंबनाचे आदेश हे सरकारला दिलेले होते. त्यामुळं कुठेही त्यांनी स्वतः निलंबन केलेलं नाही. या प्रश्नावर उद्धव ठाकरेच्या शिवसेनेने सुद्धा नीलम गोरे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आत्ता लावून धरलेली आहे. खरं तर आता या दोन पक्षाच्या भांडणामध्ये उद्धव ठाकरेचा पक्ष विनाकारण का उठाठेव करत आहे, हा सुद्धा एक प्रश्नच आहे. मुळामध्ये काँग्रेस पक्ष यामध्ये अजूनही काही बोलायला तयार नसताना शिवसेना मध्येच येऊन सुमोटो का बोलतो आहे किंवा त्यांनी सभापतीपदाचा राजीनामा मागून फार 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 काय होणार आहे हे शिवसेनेच्या नेत्यांच्या लक्षात यायला पाहिजे. ज्यावेळे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना किंवा भाजपप्रणित शिवसेना असं मी तिला आजपासून म्हणायला सुरुवात करणार आहे, ती भाजपप्रणितच शिवसेना आहे. अन्यथा मग त्यांचा जर आक्षेप असेल काही तर आपण त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत. कारण ज्या शिवसेनेच्या पोस्टरवर नरेंद्र मोदींचे अमित शहांचे फोटो असतात ती भाजपप्रणित शिवसेना आहे असं आपण म्हणूयात. आता ही भाजपप्रणित शिवसेनाच भाजपसोबत भांडायला लागलेली आहे आणि त्यामुळं एक नवं जंग या दोन पक्षामध्ये सुरू झालेला आहे. सातारा जिल्हा परिषदेचा वाद कोणत्या वळणावर जातो हे सुद्धा बघावं लागणार आहे. एक अशीही माहिती मिळते की मध्यंतरी एकनाथ शिंदे आणि अमित शहांची दिल्लीमध्ये भेट झालेली होती आणि त्यांनी आपल्या काही अडचणी अमित शहांना सांगितलं होतं. त्यावेळेस अमित शहांनी सुद्धा तुमचे जे काही विषय आहे ते आपण चर्चा करून सोडू असं त्यांना सांगितलं होतं. प्रत्यक्षात मात्र सातारा जिल्हा परिषदेमध्ये वेगळंच घडलं आणि तिथं दोन पक्ष समोरासमोर आलेले आहे. मुख्यमंत्र्यांच्याच निवेदनामध्ये असं म्हटलेलं आहे की सातारा जिल्हा परिषदेमध्ये निवडणूक सुरू असताना आणि त्याच्याही आधी भाजपचे नेत्यांनीसुद्धा असा आरोप सभागृहामध्ये केलेला आहे की 5,000चा जमाव तिथं जमलेला होता. मग अर्थातच हा जमाव एकनाथ शिंदेच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि शंभूराज देसाई यांच्या कार्यकर्त्यांनी जमवला असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी सभागृहामध्ये केलेला आहे. त्यामुळं हे जे साताऱ्याचं युद्ध आहे ते इथून पुढच्या काळामध्ये दोन पक्षामध्ये खूप वेगळ्या वळणावर जाणार आहे. अर्थात यामध्ये देवेंद्र फडणवीसांनी खूप अतिशय शिताफीने स्पष्टीकरण दिलेलं आहे की पोलिसांना कोणत्या परिस्थितीत काम करावं लागतं, पोलिसांसमोर काय काय चॅलेंजेस असतात. कारण ते गृह खातं त्यांच्यावर आहे आणि सरळ सरळ एकनाथ शिंदेंचा पक्ष हा गृह खात्यावरच आरोप करत आहे. SP ला निलंबनाची मागणी म्हणजे थेट गृहमंत्र्यांनाच तुम्ही सांगतायत की तुमचाच माणूस आमच्यावर अन्याय करत आहे. त्यामुळं हे प्रकरण त्या दृष्टीनं सुद्धा वळण घेताना दिसत आहे. आधी असं भारतीय जनता पक्षाला वाटलं होतं की विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये एकनाथ शिंदेंचे आमदार या विषयावर फारसं बोलणार नाही, परंतु त्यांनी तो विषय लावून धरला आणि सभापतीला भाग पाडलं की या विषयावर चर्चा करावी आणि कारवाई जी झालीच पाहिजे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज झालेले आहे. या विषयाचा समारोप करताना फक्त मला एकच म्हणायचं आहे की घरातलं भांडण घरात मिटवावं, ते चावडीवर आणू नये. चावडीवर आणलं की मग ते पंचक्रोशीत त्याची सगळी चर्चा होते. तसंच काहीसं सातारा जिल्हा परिषदेच्या बाबतीत भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षात झालेला आहे. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये सुद्धा साताऱ्यामधला हा वाद आणखीन विकोपाला जाण्याची चिन्ह आहेत. बाकी त्यांच्यामध्ये काय चर्चा होऊन शेवटी निर्णय काय होईल त्यावर एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे बघावं लागणार आणि शंभूराज देसाई त्यावर समाधानी होतात का हे सुद्धा बघावं लागणार आहे. या विषयाचं सुद्धा आपण या पुढच्या काळामध्ये फॉलोअप घेणार आहोत. त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.